नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, या स्पर्धेचा आज फायनल डे आहे। यंग स्टार प्रीमियर लीग 2026 24 ते 28 आणि आज फायनल डे आहे। तर पहिल्या दिवशी मंगलमूर्ती पुणे हा संघ सेमीफायनलला क्वालिफाय झाला होता। त्यानंतर AK स्पोर्ट्स वरवडे आणि तिसऱ्या दिवशी योगेश पेनकर आणि सुमित ढेकळे यांचा संघ क्वालिफाय झालेला होता। आणि कालच्या रजनीमध्ये केतन मात्रे यांचा संघ क्वालिफाय झाला। आरोंदा या नावाने ही टीम खेळती आहे। तर या 4 संघात आज 2 सेमीफायनल आणि 1 फायनलचा सामना होणार आहे। अतिशय रंगतदार असे सामने होणार आहेत। या संघामध्ये बऱ्यापैकी बदल आहे, तो बदलही मी तुम्हाला दाखवतो। या टुर्नामेंटचं प्रथम पारितोषिकही तुम्हाला माहिती आहे, रनरअप माहिती आहे। मालिकावीरसाठी मात्र चुरस चालू आहे, कारण मालिकावीरसाठी बक्षीस आहे, 4 व्हीलर आहे आणि ती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच वेळ आहे आणि त्याचीच उत्सुकता लागलेली आहे की ही 4 व्हीलर कोणाकडे जाते ती। तर बऱ्यापैकी रात्रीची केतन मात्रेची फलंदाजीसुद्धा सर्वांनी बघितलं असेल, जो वायकरमॅन म्हणून ओळखला जातो, त्याची फलंदाजी सर्वांनीच पाहिली असेल। आतापर्यंत सर्वाधिक धावा केतन मात्रे सरांच्या आहेत। त्यानंतर रवी घुले याच्या 2 नंबर धावा आहेत, तो सुद्धा पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेला आहे। तर आज निश्चितच रंगतदार सामने होतील आणि पाहूया कोणाच्या जास्त धावा होतील आणि 4 व्हीलर कार म्हणजेच मॅन ऑफ दी सिरीज कोणाला मिळते, ही सर्वांचीच उत्सुकता आहे। तर ते आज आपल्याला पाहायला मिळेल। मंगलमूर्ती संघामध्ये संघाचा कर्णधार आहे राहुल गुंजाळ आणि त्याबरोबर हा आदित्य लेफ्ट आर्म फलंदाज आहे। या फलंदाजाला कोणच विसरू शकत नाही, कारण आनंदवाडीमध्ये सुद्धा त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती। इथे सुद्धा त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आज सर्वजण निश्चित याल। दोघंही फलंदाज जबरदस्त आहे। त्यानंतर त्यांच्या संघामध्ये अजिंक्य गोळे आणि रवी घुले या दोघांची सुद्धा फलंदाजी तुम्ही सर्वांनीच पहिल्या दिवशी पाहिली असेल। रवी घुले यांच्या फलंदाजीचा स्कोर आहे तो 2 नंबरला आहे। केतन मात्रे यांच्यानंतर रवी घुले यांचे रन आहेत, त्यामुळे या दोघांमध्ये मालिकावीरसाठी जबरदस्त चुरस चालू आहे। पाहूया सेमीफायनल आणि फायनलमध्ये कसा परफॉर्मन्स होतो आहे या दोनही संघाचा, या दोनही फलंदाजाचा। जो फायनलला जिंकेल त्याला एक मॅच म्हणजेच फायनल मॅच खेळायला मिळेल, असे हे फलंदाज आहेत। त्यानंतर मंगलमूर्ती या पुणे या संघाचे गोलंदाज आहेत कर्तव्य राक्षे, अजिंक्य देशमुख आणि सूरज गायकवाड यांनीसुद्धा अतिशय दर्जेदार गोलंदाजी पहिल्या दिवशी केली होती। या संघामध्ये आज गोलंदाज म्हणून एक बदल आहे। आमच्याच संघामधला जो नेहमी आमच्यात खेळतो तो गोलंदाज आज यांच्या संघामध्ये आहे। यंग स्टार आहे, ISPLसाठी सुद्धा त्याचं सिलेक्शन झालं होतं। सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान शान हर्ष नांदगावकर आज या संघामध्ये तुम्हाला खेळताना दिसेल। त्याची गोलंदाजी आपण गेल्या कित्येक टुर्नामेंटमध्ये पाहिली, तो आज खेळताना दिसेल। तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी AK स्पोर्ट्स वरवडे या संघाने बाजी मारली होती। तो संघ सेमीफायनलमध्ये थाटामाटात प्रवेश केला होता। तर त्या संघामध्ये संघाचा संघनायक आहे प्रथमेश पवार नाना, याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतो। त्या संघामध्ये थॉमस डायस, नदीम, प्रशांत घरत, विशाल यादव, शाहिद शेख, प्रथमेश नाना, बबलू पटेल, त्यानंतर सचिन, नंतर आशिक अली जो फिरकीचा जादूगार आहे, त्यानंतर KL मनसूर, हे 2 केरळाचे प्लेयर आहेत, ते सुद्धा या संघामध्ये खेळताना दिसतील। या संघामध्ये अनेक 1-2 बदल होऊ शकतात, परंतु ते निश्चित माहिती मला आणखीन मिळाली नाही, पण 2 बदल 100% असणार आहेत या संघामध्ये सुद्धा। AK स्पोर्ट्स वरवडे अतिशय दर्जेदार अशी संघाची बांधणी केलेली आहे प्रथमेश नाना यांनी। AK स्पोर्ट्स वरवडे पाहूया आपण, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुद्धा हा संघ रनरअप राहिला होता। तर या ठिकाणी काय करतोय तो पाहूया। आज 2 बदल असतील या संघामध्ये। मित्रांनो, तिसऱ्या दिवशीचा क्वालिफाय झालेला संघ गोरखपूर या नावाखाली खेळलेला संघाचा कर्णधार आहे योगेश पेनकर, फायटर जेन म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्याचबरोबर जे नेहमी दुसऱ्या संघाचे कर्णधार असतात, सुमित ढेकळे, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट, तर हे दोनही कॅप्टन एकाच संघामध्ये खेळताना दिसतील। त्यांच्याबरोबर फरदीन काजी, त्यानंतर आज श्रेयस कदमसुद्धा त्या संघामध्ये ॲड होणार आहे, भूषण गोळेसुद्धा ॲड होणार आहे। त्यानंतर विजय पावले, प्रवीण श्रीखंडे हे 2 गोलंदाजसुद्धा या संघामध्ये ॲड होणार आहेत।
त्यानंतर रजत मुंडे या संघामध्ये आहे, त्याची फलंदाजी आपण त्या दिवशी पाहिलेली आहे. त्यानंतर कृष्णा गवळी, त्यानंतर इजाज कुरेशी याची फलंदाजी आपण त्या दिवशी पाहिलेली आहे. तर आज या सर्व फलंदाजाची फलंदाजी आपल्याला पाहण्यासाठी मिळेल. अतिशय रंगतदार असे सामने होतील. नंतर आपण कालच्या रजनीमध्ये पाहिलंच असेल, राजू टायगर आरोंदा हा संघ क्वालिफाय झालेला आहे, सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही केतन म्हात्रे जो बायकर मॅन म्हणून संपूर्ण हिंदुस्थानाला ज्याची ओळख आहे, त्याची कालच्या रजनीमध्ये तुम्ही फलंदाजी पाहिली असेल. तब्बल 2 अर्धशतकं त्यांनी झळकवलेले आहेत आणि त्याच्याच बळावरती हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आजसुद्धा त्याची फलंदाजी बघण्यासाठी कित्येक पब्लिक आज केतन म्हात्रे यांची फलंदाजी पाहण्यासाठी निश्चित येईल, कारण की हायेस्ट स्कोअर हा केतन म्हात्रेंचाच आहे आणि त्या खालोखाल रवी घुले यांचा आहे. तर आजच्या सेमीफायनल आणि फायनलमध्ये सुद्धा केतन म्हात्रेचा स्कोअर होईल. निश्चितच मॅन ऑफ द सिरीजचे हे 2 फलंदाज सध्या तरी दावेदार दिसत आहेत. जो पुढे जाईल त्याला निश्चित मॅन ऑफ द सिरीज मिळेल, म्हणजेच ती 4 व्हीलर मिळेल. तर या संघामध्ये त्यानंतर या संघामध्ये षटकारांचा बादशाह, लांब लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू आकाश चिंदारिया, त्यानंतर लेफ्ट आर्म दिनू कांबळे, त्यानंतर कृष्णा पवार जो इंडिया कपमध्ये संघाचा कर्णधार होता महाराष्ट्राच्या, तो कृष्णा पवारसुद्धा या संघामध्ये आहे. नंतर यंगस्टार हल्लीच सर्वत्र त्याच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेला आहे असा हा गोलंदाज आर्यन भोईर. त्यानंतर नागेश वाडेकर हा रबर बॉलमधून हा आत्तापर्यंतच्या टेनिस क्रिकेटमधला हा प्रवास त्याचा आहे. खऱ्या अर्थाने तो रबर टुर्नामेंट चांगली खेळला, त्यानंतर तो टेनिस क्रिकेटसुद्धा आता चांगला दर्जेदार खेळतो आहे आणि मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा त्याची चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळालेली आहे. याच संघामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्लेअर आहे बबल नाईक, तो सुद्धा आज तुम्हाला खेळताना दिसेल. त्याची त्या दिवशी आपण जबरदस्त फलंदाजी पाहिलेली आहे. तर तोच बबल नाईक मॅन फ्रॉम वडोदरा वेंगुर्ला या ठिकाणचा हा फलंदाज आहे. हा सुद्धा तुम्हाला या मोठ्या संघामध्ये आज खेळताना दिसेल. निश्चितच त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सुद्धा मी मैदानावरती येत आहे, तुम्ही सुद्धा मैदानावरती या. हा जो व्हिडिओ आहे हा आधीचा व्हिडिओ आहे, जरासा मैदानचा अंदाज आला पाहिजे, खेळपट्टीचा अंदाज आला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर पहा, या संपूर्ण मैदान पहा, अतिशय सुंदर असं मैदान आहे आणि जी खेळपट्टी बनवलेली आहे ही सिमेंट विकेटची आहे. या ठिकाणी गोलंदाजाला सुद्धा तेवढाच चान्स आहे आणि फलंदाजाला सुद्धा तेवढाच चान्स आहे. म्हणून आवर्जून या सामने बघण्यासाठी आज 2 सेमीफायनल आणि फायनलचा सामना आहे. हे सर्व सामने बघण्यासाठी सर्वांनी मैदानावरती या. मी पण येतोय, तुम्ही पण या, कारण की आज प्रेक्षकांसाठी सुद्धा अतिशय मोठे मोठे बक्षीस आहेत. त्यामध्ये 2 व्हीलरसुद्धा बक्षीस आहेत, त्यानंतर बरेचसे असे मोठमोठे बक्षीस आहेत. त्यामुळे सर्वांनीच मैदानावरती या. प्रत्येक प्रेक्षकांना काही ना काही बक्षीस मिळेल असं या आयोजकांचं नियोजन आहे. त्यामुळे सर्वांनी मैदानावरती या. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.